सीपीआरच्या औषध खरेदी प्रकरणात कोटींचा घोटाळा, गुन्हा दाखल होणार। थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात कथित औषध खरेदी प्रकरणात झालेल्या घोटाळ्याचा जाब आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रशासनाला विचारण्यात आला। राजकीय व प्रशासकीय भ्रष्टाचारातील घुशी मारण्याचा औषध असा प्रतिकात्मक बॉक्स घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या दालनात दाखल झाले। यावेळी मान्यता नसलेल्या कंपनीला औषध खरेदीचे अधिकार कसे दिले याबाबतचा जाब पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला विचारला। भ्रष्टाचारात समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी शिवसेनेकडून करण्यात आली। पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने न्यूट्रन कंपनीचा मालक अजिंक्य पाटील, भांडार विभागाचे लिपिक रमेश खेडेकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिसात दाखल करण्यात येणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आज भ्रष्टाचारी राजकीय नेते व प्रशासकीय इथे अधिकारी आहेत त्यांना घुशीचं औषध आम्ही घेऊन आलेलो आहे। कारण भ्रष्टाचार घुशी चारी बाजूने एवढ्या लागलेल्या आहेत की गरिबांचा दवाखाना, सरकारी दवाखाना ही व्याख्या ही नालायक ह्या भ्रष्टाचारी लोकांनी पुसून टाकलेली आहे। गोरगरीब जनता इथे मोठ्या अपेक्षेने येते, आपल्या जीवदान मिळेल म्हणून अपेक्षेने येते आणि ही लोक प्रत्येक ठिकाणी कमिशन टक्केवारी प्रत्येक ठिकाणी टक्केवारी खाण्यात ही गुंग झालेली आहेत। खरं तर औषधं आली पाहिजेत, पण कुठली औषधं आली पाहिजेत, किती औषधं आली पाहिजेत, पेडियाट्रिकला काय लागतं, आपल्याला व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे की नाही आहेत, जी औषधं आवश्यक आहेत ती आली पाहिजेत, नक्की आली पाहिजेत। परंतु जी गरजच नाही, लगेच गरज नाही, गरज असते औषधाची, परंतु वर्ष 2-2 वर्षाचा एकदमच इथं औषध पुरवठा खरेदी केलेला आहे। म्हणजे जी वस्तू 2 वर्षापूर्वी आपल्याला 2 कोटी 3 कोटी लागत होती आपल्याला, तीच आता 22-23-24 ला 25 कोटीची खरेदी झाली। कुणी केली, कशाने केली खरेदी? ह्या न्यूटन कंपनीला परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्ज वाले सांगतात, परवाना नसणाऱ्या माणसाला 9 कोटी रुपये दिले कसे, काम दिलं कसं, मग अजून त्यावर फौजदारी गुन्हे दाखल का होत नाहीत? म्हणजे चारी बाजूनी ह्या कोल्हापूरला या महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी लुटाचं काम करतायत, सर्वसामान्यांच्या टाळूचं लोणी खायचं पाप करतायत। ह्यांना टाचा घासून मारायला लागेल, टाचा घासा घाल मारायला लागेल, ह्याचा आम्हाला तुम्हाला होतं, यांना नक्की यांना शाप लागेल गरीब लोकांचा। काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये, कुणा लुटायचं, किती लुटायचं, आणि ह्या गोरगरिबाचा यांना नक्की शाप लागेल। आज आम्ही डीनला जाब विचारणार आहे, काय झक मारा तुम्ही तर बसलाय का? अजून गुन्हे दाखवत नाही ड्युटीवर, किती तुमच्याला माल आलाय, कुठं माल आलाय तो, कुठं ठेवलाय तो, हे सगळं आज उहापोह आम्ही डीन साहेबांसमोर करणार आहोत। आणि कुठल्या अवस्थेमध्ये हा भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे, सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही चालू आहोत। नाही, टक्केवारीमध्ये राज्य सरकारपासून मंत्री महोदयांच्यापासून सर्वांचे हात वरबटलेले आहेत। डीन हा याचा एक मध्यस्थ दलाल आहे आणि हा डीन कधी जरी तुम्ही गेला तर तो कुठल्याही बाबतीमध्ये माहिती देणं काय देणं याबद्दल काय करत नाही। आणि एक फार मोठी साखळी या सीपीआर मध्ये भ्रष्टाचाराची आहे। आज न्यूटन कंपनीचा विषय जो आदरणीय संजय पवार साहेबांना सांगितला, गुन्हा दाखल का होत नाही, ज्याचा परवाना नाही आहे, आणि या सर्व गोष्टीला आज जाब विचारणं असं नाही आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ या महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून काम करतात। साहेब, महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरा, त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये तुमच्या घरामध्ये, तुमच्या या गावामध्ये, ज्या गावाचे तुम्ही पालकमंत्री आहात तिथं मोठा भ्रष्टाचार आहे। तात्काळ या डीन आणि संबंधित सर्व लोकांना निलंबित करून त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत।